ज्या विद्यार्थ्यांना 2026 मध्ये LLB ला ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला LLB ला ऍडमिशन भेटू शकतं का? आणि तुमचा जर खूप मोठा करियर गॅप असेल तर तुम्ही LLB मध्ये ऍडमिशन घेऊ शकता का? या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देणार आहे, ज्या स्ट्रॅटेजीचा यूज करून तुम्ही ही परीक्षा 100% पास होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी 3 इयर आणि 5 इयर सीईटीच्या ज्या बॅचेस आहेत त्या ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही सुरू केलेल्या आहेत. या बॅचेसमध्ये डेली लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून मल्टिपल रिव्हिजन्स तुमच्या घेऊन एक्झाम पर्यंत तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि तुम्हाला एक्झामसाठी प्रिपेअर केलं जातं. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स अटेंड करायला वेळ नसेल तर तुम्हाला डेली रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्या की सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस आहेत आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमची तयारी होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा या बॅच मध्ये दिले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. जे विद्यार्थी 2027 मध्ये लॉ सीईटी साठी प्रिपेअर करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे. आपण सुरुवातीला पाहूयात की कुठले विद्यार्थी 3 इयर लॉ सीईटी देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, जसं की BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग किंवा कुठलीही ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही 3 इयर लॉ सीईटी देऊ शकता. इव्हन तुम्ही जर डिस्टन्स एज्युकेशन मधून तुमची डिग्री घेतली असेल, ओपन युनिव्हर्सिटीची तुमची डिग्री असेल, तरीही तुम्ही या परीक्षेला ऍप्लिकेबल आहात. किंवा जर तुम्ही तुमच्या डिग्रीच्या फायनल इयर मध्ये आत्ता असाल तरी सुद्धा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या करिअर मध्ये गॅप असेल, तुम्हाला तुमचं करिअर नव्याने सुरू करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही ही LLB ची सीईटी देऊ शकता. काही वर्किंग प्रोफेशनल्सला करिअर स्विच करायचं असतं तर त्यांच्यासाठी सुद्धा LLB हा बेटर ऑप्शन आहे. तर हा व्हिडिओ त्यासाठी पूर्ण तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही पहा. याच्यामध्ये आपण या परीक्षेची एलिजिबिलिटी, या परीक्षेचा सिलेबस, एक्झामचा पॅटर्न आणि कुठली स्ट्रॅटेजी आपण आत्तापासून यूज करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर ही MH लॉ सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे LLB च्या ऍडमिशनसाठी. 3 इयर लॉ सीईटी ही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेल्या आणि ग्रॅज्युएशनच्या फायनल इयर मध्ये असणाऱ्या स्टुडंटसाठी असते आणि दरवर्षी स्टेट सीईटी सेल महाराष्ट्र ही एक्झाम मार्च ते एप्रिल या महिन्यामध्ये घेते. तसेच मित्रांनो, आपण जर या परीक्षेसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला तर 3 इयर LLB प्रोग्रामसाठी तुमचं क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन असावं लागतं. तुम्ही कुठल्याही शाखेचे ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी त्यांच्या डिग्रीमध्ये 45% मार्क्स असावे लागतात. तेच OBC, SC, ST कॅन्डिडेटसाठी 40% मार्क्सची इथे आवश्यकता आहे. आणि या परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये. तसंच मित्रांनो, आपण या परीक्षेचा पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम जर पाहिली तर टोटल क्वेश्चन या परीक्षेमध्ये 120 विचारले जातात. 120 मार्कला या परीक्षेसाठी वेळ तुम्हाला 2 तासांचा दिलेला असतो आणि प्रत्येक योग्य उत्तराला इथे 1 मार्क तुम्हाला मिळतो. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, त्यामुळे तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन या परीक्षेमध्ये अटेम्प्ट करू शकता. या परीक्षेमध्ये 2 प्रकारचे मीडियम असतात. मराठी मीडियम मधून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता, तसेच इंग्रजी माध्यमातून सुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते वस्तुनिष्ठ प्रकारचेच, म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स इथे असतात. एक प्रश्न आणि त्याला 4 ऑप्शन दिलेले असतात, त्यापैकी एक योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर आहे तो ऑनलाईन पद्धतीचा असतो. कम्प्युटर बेस्ड ही एक्झाम असते. जर आपण या परीक्षेचं सिलेबस आणि वेटेज जर पाहिलं तर लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग या विषयाला तुम्हाला 24 मार्क्स इथे असतात. 24 मार्कला 24 प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातात. लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग हा 24 मार्कचा विषय असून
इथे सुद्धा तुम्हाला 24 प्रश्न विचारले जातात. तेच जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सच्या बाबतीत जर पाहिलं तर 32 मार्क्सला तुम्हाला हा सब्जेक्ट आहे. इंग्लिश हा विषय तुम्हाला 40 मार्कला विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये या 4ही विषयांवरती तुमचे डेली लाईव्ह क्लासेस घेतले जातात आणि हे क्लासेस इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतात. डेली लेक्चरमध्येच तुमची एमसीक्यूची प्रॅक्टिस पण करून घेतली जाते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचा सिलेबस आणि वेटेज आहे. पुढे जर आपण या परीक्षेसाठी स्ट्रॅटेजी जर पाहिली तर या गोष्टी जर आपण अवलंबल्या, या गोष्टींची आपण प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्ही या परीक्षेमध्ये 100% पास होऊ शकता आणि चांगलं स्कोरिंग सुद्धा तुम्हाला या परीक्षेमध्ये करणं पॉसिबल आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करणं जमलं पाहिजे. तुम्ही जो पेपर द्याल त्याच्यामध्ये तुम्हाला 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 120 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. त्यामुळे तुमचा जेवढा स्पीड चांगला असेल प्रश्न सॉल्व्ह करण्यामध्ये, तेवढे मॅक्सिमम प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि मॅक्सिमम मार्क्स या परीक्षेमध्ये मिळवू शकता. आता इफेक्टिव्ह टाईम मॅनेजमेंट हे स्किल कसं मिळवायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला एमसीक्यूजची रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आत्तापासून जर तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, तर एक्झाम पर्यंत टाईम मॅनेजमेंटचं स्किल डेव्हलप होईल. दुसरी गोष्ट म्हणजे सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट दिल्यानंतर सुद्धा तुमचं टाईम मॅनेजमेंटचं स्किल डेव्हलप होतं. तुमच्याकडे जे स्टडी मटेरियल आहे ते चांगल्या क्वालिटीचं असणं आवश्यक आहे, कारण सीईटीचा जो सिलेबस आहे तो खूप वॉस्ट आहे. या वॉस्ट सिलेबसमधून सीईटी सेलला तुमच्याकडनं जे एक्सपेक्टेड आहे त्याच टॉपिकचं जर आपण परफेक्ट स्टडी केला तर आपल्याला या परीक्षेमध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळवणं शक्य होतं. त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये जे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं ते ट्राईड अँड टेस्टेड स्टडी मटेरियल आहे आणि एक्झाम फोकस्ड असल्यामुळे तुम्हाला त्या स्टडी मटेरियलच्या माध्यमातून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्टडी करता येतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा पाहणं पण महत्त्वाचं आहे. कारण जर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहिले तर परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे ती आपल्याला लक्षात येते. दुसरी गोष्ट, सीईटी सेलला विद्यार्थ्याकडनं काय अपेक्षित आहे ते आपल्याला लक्षात येतं आणि त्या दृष्टीने आपण आपला स्टडी पण करू शकतो. तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करणं सोपं होतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुमचं बेसिक एज्युकेशन कुठल्याही शाखेमध्ये असू द्यात, तुमच्या करिअरमध्ये कितीही मोठा गॅप असू द्यात किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल जरी असाल, तरी ग्लोबल ऑनलाईनची आमची जी लाईव्ह बॅच आहे ती तुमच्यासाठी सुटेबल असणार आहे. आणि ही बॅच जॉइन केल्यानंतर मी तुम्हाला खात्री देतो, तुम्ही या परीक्षेमध्ये नक्कीच चांगल्या गुणांनी यशस्वी व्हाल. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण सीईटी सेलचे रेग्युलर अपडेट मी या चॅनलवरती घेऊन येत असतो. आणि आमची जी बॅच 2 जून पासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.